सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेला प्रकार समोर आला आहे। माण तालुक्यातील मोही गावात भर रस्त्यात मोठ्या प्रमाणात दूध ओतल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्तरावर संकलित करण्यात आलेले हे दूध सोनाई दूध संघाच्या मोही येथील संकलन केंद्रात नेण्यात येणार होते। मात्र अचानक हेच दूध भर रस्त्यात ओतण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून या घटनेमागचे नेमके कारण काय याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे। काहींच्या मते अन्न आणि औषध प्रशासनाच्या संभाव्य कारवाईच्या भीतीमुळे हे दूध टाकण्यात आले असावे, तर दुसरीकडे संबंधित दूध संकलकांकडून दूध खराब झाल्यामुळे ते फेकून देण्यात आल्याचा दावा केला जात आहे। मात्र या दोन्ही दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही। दरम्यान राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळ विरोधी मोहीम सुरू आहे। या पार्श्वभूमीवर विविध भागात तपासणी आणि कारवाई सुरू असल्याने भेसळ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची चर्चा रंगत आहे। मात्र मोही येथील या घटनेचा त्या कारवाईशी थेट संबंध आहे असे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही। सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर ओतल्याची घटना चर्चेचा विषय ठरत असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण आणि सत्य समोर येणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।